मंडळी, काल देशाच्या सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने हातात मोबाईल आणि कागदपत्र घेऊन सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर कळकळीची विनंती केली। निष्पाप विद्यार्थ्यावर पोलिसांनी कशा प्रकारे लाठीचार्ज केला त्याचा हा व्हिडिओ एकदा बघा, पण त्यावर समोरून क्षणाचाही विचार न करता उत्तर आलं, आम्हाला व्हिडिओ पाहण्यात अजिबात रस नाही, आमचा आणि तुमचा वेळ वाया घालू नका। एक नागरिक म्हणून आपण हे मान्य करतो की कोर्टात लाखोंनी केसेस प्रलंबित असतात आणि न्यायाधीशावर कामाचा प्रचंड तणाव असतो, पण मग सर्वसामान्यांच्या मनात एक साधा प्रश्न येतो, आपले संविधान या देशात सर्वोच्च न्यायालयाला रक्षक मानतं। जर मूलभूत हक्कांचे रक्षण करणं हेच न्यायालयाचं सर्वोच्च काम असेल, तर देशाचे भविष्य असलेल्या तरुणांचा विषय वेळ वाया घालवणारा कसा ठरू शकतो? ज्या दिल्लीमध्ये देशाची मुख्य न्यायव्यवस्था बसते, तिथेच 20 दिवस शांततेत आंदोलनाला बसलेल्या तरुणांना रस्त्यावर हुसकावून लावायला पोलिसांकडे वेळ होता, त्यांच्यावर लाठ्या उचलायला, अश्रुधूर सोडायला प्रशासन तत्पर होतं, पण आंदोलनाला बसलेल्या त्या तरुण मुलांचे म्हणणे ऐकून घ्यायला कोणाकडे वेळ नव्हता। आणि जेव्हा हेच मुलं आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरतात, तेव्हा त्यांना थेट काही नेत्यांकडून आतंकवादी म्हणून हिणवलं जातं। नीट सारख्या देशातल्या मोठ्या परीक्षेत 5-5 लाखात पेपर विकले जातात। अशा वेळी 5-5 वर्ष एका लहानशा खोलीत बसून प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या मुलांना कॉकरोच म्हणण्यापेक्षा 5 लाखात पेपर विकणाऱ्या या भ्रष्ट व्यवस्थेवर आणि या बाजारावर कडक प्रश्न का विचारले जात नाही? अशा वेळी जेव्हा हेच मुलं आपल्या आयुष्याची, आपल्या हक्काची आणि वाया गेलेली वयाची मागणी करायला रस्त्यावर उतरतात, तेव्हा त्यांच्यावर लाठ्या चालवल्या जातात। जर या भ्रष्ट व्यवस्थेमुळे मुलांचे वय निघून जात असेल, तर त्या मुलांचा आक्रोश न्यायालयासाठी किंवा सरकारसाठी वेळ वाया घालवणारा कसा ठरू शकतो? हा खरा सवाल आहे। तर मंडळी, या संपूर्ण विषयावर तुमचं काय मत आहे? न्यायालयाची भूमिका योग्य होती का? कमेंट करून तुमची प्रतिक्रिया नक्की सांगा आणि आपल्या वेद.com ला सबस्क्राईब करायला विसरू नका।